वृंद. ओके. चालेल. आज स्वागत आहे सर्वांचं. आपण सुरू केला आपला क्लास. तर आज आपला पहिला दिवस आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात, तुमचं खूप स्वागत करते आणि नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी एक चांगला निर्णय घेतला आणि हे 18 दिवस नक्कीच बघा तुम्हाला खूप छान अनुभव देतील. तर आपण मंगलाचरण आपलं म्हणते आधी आणि मग आपण आपला क्लास सुरू करू. आणि सांगते माहिती पण. तर ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर हरे कृष्ण सर्वांना, सर्वांचं स्वागत आहे. तर हे आपले राधा गोविंद आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊया की आपला हा प्रवास नीट पूर्ण होऊ दे. पुन्हा आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी म्हणजे इथे आले बघा. प्रभुपाद स्वामींचे आशीर्वाद घेऊया, ज्यांनी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये गीता लिहून ठेवली आणि हे सगळे वैदिक ग्रंथ. तर आणि आपले इस्कॉन मँगलोरचे नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते, ज्यांनी म्हणजे ज्या आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात. आपल्या ह्या को होस्ट ऍडमिन ह्या रेश्मा माताजी, त्यांना प्रणाम करू. त्यांच्या सहकार्याशिवाय आमच्या टीमच्या होत नाही हे. पुन्हा अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण पण वेळेत हजर आहेत, तुम्हाला सर्वांना पण प्रणाम. तर आपण गीता म्हणजे आता आपण सुरू करूया, पण त्याच्या आधी थोडीशी ब्रीफ मध्ये माहिती देते. आपला उपक्रम कसा आहे, तर 18 दिवसात 18 अध्याय असा आहे. म्हणजे गीतेचा रोज 1 तास, ऍक्च्युली 1 तासामध्ये होत नाही, पण आपण मॅक्झिमम प्रयत्न करतो 1 तासामध्ये करायचा. आणि कसं आहे माहित आहे, ह्या फक्त अध्याय शिकायचे नाही, तर तुम्हाला एक क्वीज द्यावी लागणार. तर ह्या क्वीजचे रजिस्ट्रेशन कशी करायचं ते व्हिडिओ येईल ग्रुपवर, आणि त्याप्रमाणे तुम्ही उद्यापासून रजिस्टर व्हा आणि नक्कीच त्या क्विजेस सोडवा. मग ती क्विज जेव्हा 18 दिवसाची जेव्हा तुम्ही क्विज पूर्ण कराल, 18 ते 18वी पूर्ण केली की आपोआप सबमिट केली की सर्टिफिकेट ग्रुपवर येतं. ते नक्की मग सर्टिफिकेट आलं की लेवल 2 वगैरे करू शकाल. आणि तर असा आपला हे आहे की 18 दिवसात 18 अध्याय आणि क्विज, मग सर्टिफिकेट मिळतं. मग आणि आता आपला ग्रुप म्हणजे आता
जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल आणि बरेच डॉक्युमेंट्स PDF फाईल येत जातील. ते सेव्ह करा. ते 7-7 दिवसांनी मेसेज डिलीट होतात. तुम्हाला त्यातले जे मेसेज हवे, रेकॉर्डिंग हवी ते तुम्ही सेव्ह करा हा. आणि जे काही प्रश्न वगैरे असतील ना, तर आपला क्लास शिकवून झालं की तुम्ही क्लास झाला की आम्हाला ते प्रश्न विचारू शकता. हं. तर आपण आता आज बघूया. आता आपला पहिला अध्याय आज सुरू होणार गीतेचा हा. तर ही ती पार्श्वभूमी आहे. जेव्हा गीता सांगितली गेलेली आहे, की कसा होता मोक्षदा एकादशीच्या दिवशी बघा गीता सांगितली कृष्णानी अर्जुनाला. हां, अगदी म्हणजे युद्ध सुरू होणार होतं. दोन्ही बाजूचे शंख पण फुंकले गेलेले होते. अशा वेळेस अर्जुनाला म्हणजे कृष्णाला अर्जुन काय म्हणतो, की कृष्णा हा जो रथ आहे ना, तो मधोमध घेऊन चल. म्हणजे 2 युद्ध समोरासमोर असतात. मध्ये रिकामी जागा असते ना लढाईसाठी. तर तिथे त्या मधल्या रिकाम्या जागेत तू घेऊन चल. मला बघायचंय हां, की म्हणजे समोरचा पक्ष, की मी कोणाविरुद्ध लढणार आहे. आणि तिथेच ती गीता कृष्णाने अर्जुनांना सांगितलेली आहे. उद्यापासून ॲक्चुअल गीता सुरू होते. आजची पार्श्वभूमी आहे हां, हा अध्याय म्हणजे. तर आपण नक्की बघून घेऊ ते सगळं. घ्या माताजी. हां, हे आपले प्रभुपाद स्वामी. माताजी 1 मिनिट मागची स्लाईड. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. हां, तर आपला हा जो उपक्रम आहे ना, हा इस्कॉन मँगलोर. हं. आता इस्कॉन म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. तर ह्याचे संस्थापक आचार्य आहेत प्रभुपाद स्वामी. हं. तर आपण पहिल्यांदा थोडीशी प्रभुपाद स्वामींच्या जीवनाची माहिती घेऊया. कारण आपल्याला हे माहीत हवं, की काय आहे तर म्हणजे कुठून आपण हे ज्ञान मिळवतोय? काय आहे आपली गुरु-शिष्य परंपरा? हां, प्रमाणित गुरु-शिष्य परंपरा हवी. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. ह्याच्या पुढची घ्या. तर प्रभुपाद स्वामी जे आहेत ना, त्यांचं म्हणजे त्यांचा जन्म कोलकात्यामध्ये झाला. त्यांच्या 1 सप्टेंबर 1896 ला झाला. प्रभुपाद स्वामींच्या वडिलांचं नाव होतं गौर मोहनडे, आईंचं नाव होतं रजनी देवी. हां, आणि त्यांच्या वडिलांचा म्हणजे कोलकात्यामध्ये कपड्याचा व्यापार होता. आणि प्रभुपाद स्वामींचं नाव अभयचरण डे. तर ते जेव्हा जन्मले ना, तेव्हा त्यांची पत्रिका त्यांच्या वडिलांनी दाखवली. एकदम बाळ असताना ते अ, तयार करून घेतली. सॉरी, ते म्हणजे भटजींना. तर त्यांनी सांगितलं होतं, की हा जो मुलगा आहे ना, हा खूप थोर असा कृष्ण भक्त होणार आणि हा पूर्ण जगभर कृष्ण भक्तीचा प्रसार-प्रचार करेल आणि हा 108 कृष्ण मंदिरं बांधेल, असं सांगितलं होतं म्हणजे. आणि त्यांचे जे आई-वडील होते ना, ते बालपण कसं गेलं, ह्यांचे आई-वडील खूप शुद्ध भक्त होते. म्हणजे ते जेव्हा वडील संध्याकाळी घरातलं म्हणजे दुकानातलं काम आटोपून घरी यायचे ना, घरी आल्यावर ते तेव्हा स्नान संध्या वगैरे करून गीता, भागवतम ह्याचं वाचन करायचे. पुन्हा थोडं कीर्तन करून वगैरे मग हे एकत्र म्हणजे जेवण घ्यायचे. पुन्हा त्यांच्या घरी ना नेहमी भगवत भक्तांचं येणं-जाणं असायचं. प्रभुपाद स्वामींनी हे लहानपणापासून बघितलं. पुन्हा ते एकदा लहान असताना त्यांनी हट्ट केला होता. ती पहिला स्लाईडमधला हा पहिला फोटो दिसतोय बघा. तर त्यांनी एक 5-6 वर्षाचे असताना नाही त्याच्यापेक्षा पण लहानच होते तसे ते. आणि त्या वडिलांना सांगितले, की ह्यांची पुरीला जगन्नाथांची रथयात्रा काढतात, तशी मला पण रथयात्रा काढायची आहे. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना एक छोटीशी गाडी आणून दिली, म्हणजे अशी ओढता येईल अशी आणि पुठ्ठ्याचं घरातच ते सगळं बनवून दिला होता. आणि त्या प्रतिमा त्याच्यामध्ये बलभद्र, सुभद्रा आणि आपले जगन्नाथ ह्यांच्या प्रतिमा ठेवून 4-5 दिवस ते गल्लीतल्या मुलांना गोळा करून प्रभुपाद स्वामी रोज संध्याकाळी रथयात्रा काढायचे. खेळाखेळात प्रसाद वगैरे वाटायचे असं. तर त्यांचं आयुष्य हे लहानपणापासून भक्तीशी जोडलेलं होतं. हं. मग आहे ना ते पुढच्या आता स्लाईडमध्ये दाखवलंय बघा. ते जेव्हा कॉलेजमध्ये होते ना म्हणजे 1922 मध्ये काय झालं त्यांचा एक मित्र म्हणाला, की असं-असं इथे मंदिरामध्ये एक हे येणार आहेत स्वामी.
तू त्यांना माझ्याबरोबर भेटायला चल. खूप सिद्ध असे स्वामी आहेत ते. तर प्रभुपाद स्वामी म्हणतात की नाही, हे बघ कसं आहे ना, मी तर नेहमीच अशांना भेटत असतो. मी असं करेन की मी अ, म्हणजे मी नाही येत. तर तो मित्र त्यांना ओढतच तिकडे घेऊन जातो. आणि मग प्रभुपाद स्वामी अ, ते तिथे ना भक्ती सिद्धांत सरस्वती असतात, जे प्रभुपाद स्वामींचे आध्यात्मिक गुरु आहेत. हं. तर पहिल्याच भेटीमध्ये 2 तास प्रभुपाद स्वामी त्यांच्याशी चर्चा करत थांबतात. आणि तेव्हाच ते त्यांना सांगतात, की तुला भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी पाश्चात्य देशात जायचंय. आणि दुसरं, की आपल्या ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय. मग हे 2 ऐकल्यावर प्रभुपाद स्वामी त्यांना म्हणतात तेव्हा, की आता तो 1922 म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो. आता एकतर म्हणजे इंग्रजांचं आपल्यावर राज्य आहे आणि पैसेही नसतात तेवढे. पुन्हा तेव्हा वैदिक घ्यायला कोण ऐकत नव्हतं ना एवढं. मग कोण ऐकणार आपलं? तर त्यांची म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वतींनी खूप छान उत्तर दिलेलं आहे त्यांना तेव्हा, की ते सांगतात, की ही जी बाह्य परिस्थिती आहे ना, ही सतत बदलत असते. कोणाचं राज्य आहे, काय आहे, हे तू विचार करू नको. तू मी सांगितलंय ते कर. आणि एक लक्षात ठेव, की बाह्य परिस्थिती ही सतत बदलत असली, तरी गीता भागवतचं ज्ञान हे सनातन ज्ञान आहे. ते काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. ते शाश्वत ज्ञान आहे. पण तेव्हा तर प्रभुपाद स्वामी ते करू नाही शकले. पण 1933 मध्ये ते दीक्षा घेतात हां, भक्ती सिद्धांत सरस्वतींकडून. आणि ते त्यांच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळून ना नेहमी प्रयत्न करायचे. गावोगावी जाऊन गीता भागवतमवर प्रवचन वगैरे द्यायचे. पण ना माणसं ऐकायचीत आणि म्हणजे संख्येने पण भरपूर यायचीत, ऐकायचीत आणि पुढे जोडली जायची नाहीत. मग त्याच्यासाठी नंतर एक त्यांनी ना बॅक टू गॉड हेड, जाऊ देवाची या गावा म्हणून आपलं एक मासिक आहे, ते छापायला सुरू केलं. सगळं स्वतः करून घ्यायचे, म्हणजे दिल्लीला जाऊन सगळं छपाई वगैरे करून घ्यायचे, पत्रकं ते स्वतः वाटायचे. हं. असं बरंच कष्ट करत होते. मग म्हणजे भगवंतांच्या ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. मग शेवटी आहे ना, अ, 1959 मध्ये प्रभुपाद स्वामी संन्यास घेतला हां त्यांनी आणि वृंदावनात जाऊन राहू लागले. मग तरी पण ना माताजी पुढची स्लाईड घ्या. त्यांच्या लक्षात होतं, की आपल्या गुरुजींनी आपल्या गुरुनी आपल्याला सांगितलेलं होतं, की तुला पाश्चात्य देशात जायचंय. मग त्या सिंधिया शिपिंग कंपनीच्या मालकीनबाई होत्या, सुमती देवी मुरारी म्हणून. त्यांच्याकडे प्रभुपाद स्वामी गेले आणि म्हणाले, की तुम्ही मला अमेरिकेला जायचं तिकीट द्या. तर त्या म्हणाल्या, की तुमचं वय बघा, तुम्हाला हा प्रवास झेपणार नाही." मग परत एकदा जातात, म्हणजे तेव्हा त्या नाही म्हणतात. मग त्या तिकीट देतात. मग 1900 म्हणजे 13 ऑगस्ट 1965 ला प्रभुपाद स्वामी ते दिसतंय ना स्लाईडमध्ये वरती, त्या जलदूत ह्या बोटीने ना ह्याला जातात, जायला निघतात अमेरिकेला. आणि हे कार्गो शिप होतं, मालवाहू होतं हां. तर जवळ-जवळ 1 महिन्याचा प्रवास करून प्रभुपाद स्वामी अमेरिकेला पोहोचतात आणि जवळ पैसे पण नव्हते. आणि ना तो प्रवास तसा थकवणारा होता. वयही खूप झालं होतं. मग आहे ना, 1-2दा त्यांच्या मनात विचार पण आला, की हां, ॲक्चुअली 2 हार्ट अटॅक पण आले प्रभुपाद स्वामींना ह्या प्रवासात. आणि तेव्हा मग ना त्यांच्या मनात आलं, की मी निघालोय खरा, तो म्हणजे ती संस्कृती पूर्ण वेगळी, शुची वगैरे प्रकार नाही त्यांच्याकडे. ज्याला आपण एकदम तीव्र विरोध करतो, अशा गोष्टी त्यांच्या रोजच्या जीवनाचे भाग आहेत. मग कसं होणार माझं अशा लोकांबरोबर? काय कृष्ण भावना मी देणार? असा विचार करत होते. मग त्यांना ना झोपेत असं जाणवलं, की ते जे जलदूत नावाचं ते जे जहाज होतं ना, त्याला कृष्णाने असं खाली हात लावला आणि आपल्याबरोबर कृष्ण ते जहाज ओढतायत म्हणून. मग मात्र प्रभुपाद स्वामी म्हणाले, की कृष्ण आहेत आपल्याबरोबर आणि जायचं. मग तिथे पोहोचल्यावर पहिल्यांदा ॲक्चुअली बोस्टनला जातात मित्राच्या मुलग्याकडे. मग तिथून न्यूयॉर्कला येतात. आणि न्यूयॉर्कमध्ये एका पार्कमध्ये ना रोज संध्याकाळी हरे कृष्णा महामंत्राचं कीर्तन करत असतात. ते बघून आहे ना तिथे आजूबाजूला मुलं येऊन बसत असतात. म्हणजे त्यांना कळत काय नव्हतं, पण कानाला छान वाटत होतं. मग हळू मग असंच सगळी जमत गेलीत.
सगळं त्यांनी शिकवलं, त्यांना ज्ञान द्यायला सुरू केलं आणि बघा 1965 मध्ये गेलेले आणि 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना झाली न्यूयॉर्कमध्ये हां. आणि मग मात्र प्रवास सुरू झाला, तो झालाच सुरू. मग 70 पेक्षा जास्त पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे इंग्लिशमध्ये. आपल्या वैदिक हां, पुन्हा अं, बघा जगभर ना म्हणजे कृष्ण मंदिरांची स्थापना केली आणि अगदी शास्त्रांनुसार त्या कृष्ण मंदिरांमध्ये सगळं केलं जातं. जे विधी आहेत तसेच्या तसे फॉलो केले जातात. पुन्हा ही जी प्रभुपाद स्वामींनी ट्रान्सलेट केलेली पुस्तकं आहेत ना, ही बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये जिथे वैदिक धर्माचा अभ्यास केला जातो, तिथे प्रमाणित पुस्तकं म्हणून वापरली जातात हां. तर घ्या माताजी पुढची स्लाइड. ही आपल्याला आपल्या गुरूंविषयी माहिती कळली, की काय आहे इस्कॉन, काय आहे प्रभुपाद स्वामी हं. तर हे बघा हे जिथे जात तिथे मोठ्या सगळ्या देशांच्या नेत्यांना वगैरे भेटत, ग्रंथ वाचायला सांगत. प्रभुपाद स्वामींना नेहमी वाटायचं, की मुलांना हे ज्ञान शाळेतून मिळायला हवं. हं. लहान असल्यापासून. ओके. चालेल. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हा जो आपला उपक्रम आहे ना, ह्याची थोडीशी माहिती सांगते. हां, हे पूर्ण जगभर जवळ-जवळ प्रभुपाद स्वामी फिरले. कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करायला. आहे आपले इस्कॉन मंगलोरचे राधा गोविंद. सगळ्यांनी आशीर्वाद घ्या त्यांचा हां. हां. तर आणि आपलं मंदिर जे आहे ते हल्लीच ह्या म्हणजे मागच्या ऑगस्टमध्ये नवीन मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. तर हा ॲड्रेस आहे बघा. तर इस्कॉन मंगलोर, मंगलोरमध्ये आहे मंदिर. तुम्ही कधी केरळ, मंगलोर त्या साइडला गेलात तर अवश्य मंदिराला भेट द्या. मोठं सुंदर मंदिर झालेलं आहे. तर हे मंदिराचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी आहेत, ज्यांनी बी.टेक केलेलं आहे आय-आय-टी कानपूरमधून. तर ही लोक नामानिष्ठ दास प्रभूजी तिकडे कॉलेजेस, शाळा, ऑफिस, कॉर्पोरेट कंपन्या अशा ठिकाणी जाऊन प्रचार प्रसार करायचे. पण झालं काय कोरोनामध्ये हे सगळं थांबलं. सगळी जण आत आलीत ना एकदम पॅक झालीत. मग आहे ना त्यांनी ठरवलं की आता काय करायचं? मग नामनिष्ठदास प्रभूजींनी ह्या स्लाइड्स ज्या आता आपण बघणार ना, ह्या तयार केल्या आणि ऑनलाईन 18 दिवसात भगवद्गीतेचे 18 अध्याय असा उपक्रम सुरू केला आणि अगदी पहिल्या बॅच पासून त्याला खूप सक्सेस मिळत गेलं. त्यामुळे तो सुरू राहिला उपक्रम म्हणजे नंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये सुरू झाला. मग लेव्हल सुरू झाल्या. लेव्हल 1, 2, 3 अगदी भक्तिशास्त्रीपर्यंत विनामूल्य तुम्ही हे घेऊ शकता हे शिक्षण हां, ऑनलाईन. आणि मग वेगवेगळ्या भाषांमध्ये पण सुरू झालं, लेव्हल वेगवेगळ्या झाल्या आणि आजही आता काय ऑफलाईन सगळंच परत सुरू झाल्यानंतर पण हा उपक्रम सुरूच राहिला. कारण चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही गीता कधी नुसती वाचाल ना, तर ती थोडीशी कळायला अवघड जाणार. ह्या स्लाइड्समुळे समजून घ्यायला सोपी जाते हां. तर हे आपल्या उपक्रमाबद्दल. तर नामानिष्ठ दास प्रभूजींचे पण आपण प्रणाम करून आशीर्वाद घेऊ. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हं, वाचा माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायक पुस्तक आहे. हरे कृष्णा. हां, तर आता आपण थोडी भगवद्गीता ह्या ग्रंथाविषयी सांगितलंय बघा. हे एक महाकाव्य आहे. हं, तर भगवद्गीता काय आहे? तर तिथे तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांची उत्तरं आहेत म्हणतात. म्हणजे ना भगवद्गीतेला काय म्हटलंय माहितीये जीवनाचं पुस्तक आहे. हां, ते. जसं आता बघा आपण कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तू आणू किंवा कुठल्याही काहीही वस्तू आणल्या की त्याच्याबरोबर एक युजर मॅन्युअल मिळतं बघा, की ही वस्तू कशी वापरायची आहे. असतं की नाही डायग्राम असतात आणि व्यवस्थित माहिती दिलेली असते. तर आहे ना, मनुष्य जीवनाबद्दल कोणच असं सांगत नाही. आपण स्टडीज खूप करतो. हं. पण कोण सांगतं? वेगवेगळे विषय असतात त्यामध्ये. पण तुम्ही एक ह्युमन बीइंग, तुम्ही मनुष्य म्हणून काय करायचंय, काय करायचं नाहीये, हे दोनही गोष्टी आपल्याला कोणीही ठामपणे सांगत नाही. तर भगवद्गीता हे सांगते, की तुम्ही मनुष्य जीवनात काय करायचंय आणि कशापासून लांब राहायचंय. त्यामुळे भगवद्गीता हे जीवनाचं बाहेर पुस्तक जाळा शिकवण
हा म्यूट व्हा सगळ्यांनी, आपल्याला म्यूट करा. हा इकडे घ्या राहा. माताजी काय तुमची चालू? सोय. हा तर आता महात्मा गांधी काय म्हणतात बघा. की जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतात. पुन्हा आईन्स्टाईन काय म्हणतात बघा. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो, तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. चालेल, घ्या, ते ट्रान्सलेशन नाही झालेलं बरोबर. हा. तर आहे ना, आता आपण इस्कॉनची भगवद्गीता का वापरतो? हा, मार्केटमध्ये भगवद्गीता खूप आहेत. खूप म्हणजे खूप तुम्हाला दिसतील की भगवद्गीता भरपूर आहेत. पण आपली जी भगवद्गीता आहे ना, त्याच्यावर जशी आहे तशी असं लिहिलेलं आहे बघा. ऍज इट इज, जशी आहे तशी. मग हे काय आहे जशी आहे तशी? तर आपल्याला ही तुम्हाला दिसते बघा साईडच्या स्लाइड मध्ये, की हे जे चित्र दिसतंय ना, तर ही आपली प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतून आलेलं आहे. ह्या भगवद्गीतेमध्ये किंवा आता मी पण तुम्हाला जे सांगणार, मी एक पोस्टमॅनची ड्युटी करणार. जे वरिष्ठांकडून शिकले ते, ह्यात एक शब्द पण मी माझ्या मनाचा घातलेला नाहीये. जे गुरुनी तशी ही भगवद्गीता आहे. जे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून शिकलो ते जसंच्या तसं आहे. म्हणजे जे प्रभुपाद स्वामी त्यांच्या भक्ती सिद्धांत सरस्वतींकडून शिकले, भक्ती सिद्धांत सरस्वती त्यांच्या गुरूंकडून, त्यांच्या म्हणजे गौर किशोरदास बाबाजी, मग त्यांचे गुरु भक्ती विनोद ठाकूर, अशी ही बरीच मोठी गुरु शिष्य परंपरा आहे. गीतेमध्ये दिलेली आहे. हा, ती पण तुम्ही एकदा वाचा. अशी आपली गुरु शिष्य परंपरा स्ट्रेट नारद, ब्रह्मा आणि त्यांच्यापूर्वी कृष्ण अशी इथपर्यंत जाते. त्यामुळे ही अधिकृत गुरु शिष्य परंपरेतली गीता आहे. ह्यामध्ये मनाचं काही घातलेलं नाहीये. म्हणजे बघा, आता तुम्हाला फोन चार्जिंगला लावायचा, लॅपटॉप चार्जिंगला लावायचा, तर आपण काय करणार? चार्जर सॉकेटमध्ये घालू, पिन आपल्या मोबाईलला लावू आणि बटन दाबू लाईटचं. हा, पण समजा चार्जरची वायर कुठेतरी कट झाली असेल तर आपला फोन चार्ज होणार नाही. का? तर वायर कट झालेली आहे. हा, तर ही जी गुरु शिष्य परंपरेतली शृंखला आहे ना, चेन, ती आपली कुठेही कट झालेली नाहीये. जशी आहे तशी आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा, त्यामुळे बरं, ह्यामुळे होईल काय? तुम्ही म्हणाल की काय मग ह्याने काय फरक पडतो? तो खूप पडतो. हे जे ज्ञान आहे हे आपल्याला वाचून सोडून द्यायचं नाहीये. गीतामृतम आहे, ते अमृत आहे. आणि हे ज्ञान आपल्याला जीवनात उतरवायचंय, हृदयात प्रकट व्हायला हवं. हा, जर का हे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतलं असलं तरच ते हृदयामध्ये तुमच्या प्रकट होणार आणि तुम्ही नक्की ते जीवनामध्ये म्हणजे अंमलात आणू अप्लाय करू शकणार. म्हणून त्याची जशी आहे तशी असं लिहिलेलं आहे ती. ओके. हा, घ्या माताजी. अभ्यास हे होतोय बघ असा. उठून बस. माताजी, हरे कृष्ण. वाचू ना माताजी? पण वाचा आणि जरा म्यूट करा. हो, कोण आहे? हा, मी सांगितलं पण नाही, अं, थांबा, मी करते. हा, मी पण करते माताजी. हरे हा, कृष्ण. आता हे करा माताजी, वाचा. गीता हे एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही. तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहोत. उद्देश गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर बघा, हा, गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. आता विशाल, महाराष्ट्राची आपली संत परंपरा तुम्हाला माहित आहे की एवढी तरी मोठी थोर संत परंपरा आहे आपल्याला. मग बघा, भगवद्गीतेचं संस्कृत ज्ञान नीट माणसांपर्यंत पोहोचत नव्हतं, म्हणून सोपी करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती आणखी सोपी करून तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिली. हा, तर आपण त्याच्यावर किती पीएचडी वगैरे किती लोक करत असतात त्या ग्रंथांवर पीएचडी. तर अशी ही गीता जी आहे ना, ती खूप विस्तारित असे ग्रंथ आहे तो. हा, मग आपण तो 18 दिवसात करू शकत नाही. मग आपण काय केलेलं आहे, तर त्या जो अध्याय आहे त्या अध्यायाची जी विचार प्रवाह आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार. मुख्य मुख्य श्लोक घेणार आणि त्या अध्यायाचा सार बघणार. आणि ह्याचा उद्देश काय आहे, तर गीतेच्या आणखी सखोल अभ्यासासाठी तुम्हाला तयार करणं.
हा, मग ह्याच्यानंतर लेवल 2 असते, जी खूप डिटेल असते, फक्त गीताच शिकायची असते आणि प्रत्येक श्लोक त्याच्यामध्ये शिकवला जातो. तर ह्याचं ध्येय काय आहे, आलं ना लक्षात, की तुम्हाला कृष्ण भावनाभावित जीवन जगायला शिकवणं आणि गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणं. ओके, घ्या माताची पुढची स्लाइड. तर आता गीतेमध्ये ना कृष्णांच्या 700 श्लोक आहेत. हा, कृष्णांच्या मुखातले किती आहेत? 575. हा, अर्जुनाच्या मुखातनं किती आलेले आहेत? 83. संजय जो धृतराष्ट्राचा सचिव होता आणि माहित आहे ना, व्यासदेवानी दिव्य दृष्टी दिली होती, आठवतं ना तुम्हाला त्याला, की ऍक्च्युली व्यासदेव शेवटचं सांगायला आलेले असतात त्याला, की तू एक राजा आहेस, तू हा विनाश थांबवू शकतोस आणि थांबव. पण धृतराष्ट्र काय ऐकत नाही. मग ते म्हणतात ठीक आहे, मग हा विनाश तू म्हणजे जवळून ऐक. आणि मग त्या संजयला, त्याच्या सचिवाला हे देतात दिव्य दृष्टी. तर त्या संजयांच्या मुखातले 41 श्लोक आहेत आणि धृतराष्ट्राच्या मुखातला एक श्लोक आहे, जो पहिलाच श्लोक आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपण भगवद्गीतेमध्ये कुठल्या विषयांची चर्चा झालेली आहे बघा. हा, तर ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म, ह्या 5 गोष्टींची आपण म्हणजे ह्या 5 विषयांवर भगवद्गीता चर्चा करते. हा, हे लक्षात ठेवा. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म. मग ईश्वर, परमेश्वर, भगवान सर्वोच्च कोण आहे? जीव म्हणजे आपण कोण आहोत? प्रकृती, सत्व, रज, तम, ही प्रकृती आहे. माया, ही आपल्या आजूबाजूला दिसते, ही पण एक प्रकृती. तर हे काय आहे? काळ, काळाने आपण आता सगळेच बांधले गेलेलो. तर काळ काय आहे? आणि कर्म, ह्या 5 विषयांवर गीतेमध्ये चर्चा आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. भगवंत हे कृष्णांना ईश्वर, ऍक्च्युली भगवान म्हणतात. हे सगळं आपण उद्या बघूया. हा, ही प्रकृती बघा. घ्या माताजी. हे जीव, आपण सगळे. हा काळ. घ्या माताजी पुढे. आणि कर्म. ओके, आता ही भगवद्गीतेची पार्श्वभूमी बघा. हा, की अर्जुन इथे गोंधळलेला आहे. हा, मी मगाशी म्हंटल ना, अर्जुनाला जेव्हा समोर जातो, मध्यभागी जातो, तेव्हा त्याला समोर दिसतं कोण? तर आपलेच भीष्म पितामह, आपलेच गुरु, आपली चुलत भावंड. तो चुलत पण म्हणत नसतो, आपलीच भावंड. हा, अशी त्याला आपला गुरुपुत्र अशी त्याला दिसत असतात. मग अर्जुन गोंधळतो, मी युद्ध करू की न करू. हा, तर इथं जर का अर्जुन ह्या परिस्थितीत, गोंधळलेल्या परिस्थितीत सापडला नसता, तर कृष्णाने त्यांना गीता सांगितली नसती. ते तिथे त्या गोंधळात पडले, त्यामुळे कृष्णाने गीता सांगितली. आणि असेच आपण पण आपल्या जीवनात बरेचदा अशा कन्फ्युजन मध्ये, काय करावं समजत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपणही सापडत असतो. तर नक्कीच आपल्याला ही गीता जशी अर्जुनाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरली, तशी आपल्याला पण. त्यामुळे गीता ही सर्वांच्या हितासाठी आहे, फक्त एकट्या अर्जुनासाठी नाहीये ती. अर्जुनाचं निमित्त करून अखंड म्हणजे सगळ्या मानव समाजासाठी आहे गीता. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. गीता ही सूर्यप्रकाशासारखी आहे. हा, आता बघा, सूर्यप्रकाश जो असतो तो सगळ्यांसाठी आहे. तो असा विचार नाही करत की मी ह्या देशात पडतोय, मी ह्या राज्यात पडतोय, मी ह्याच्या घरावर पडतोय, असं नाही. सूर्यप्रकाश हा सगळ्यांसाठी आहे. तसं गीता, हे गीतेचं ज्ञान हे सर्वांसाठी आहे. तुम्ही मनुष्य आहात, तर गीता शिकणं हे आपलं कर्तव्य आहे. घ्या माताजी. हा, आता इथे मी म्हंटल ना, ते सांगितलंय की अर्जुन गोंधळात सापडला, त्यामुळे तो भगवंतांना शरण गेला आणि त्याने सांगितलं की भगवंता म्हणजे कृष्णा, तू थोडस मला मार्गदर्शन कर. आणि ज्याचा परिणाम म्हणून गीता बोलली गेली आणि आपल्याला पण त्याचा नक्कीच मार्गदर्शन म्हणून फायदा झालेला आहे. हा, आपणही जीवनात बरेचदा अशा ह्याच्यामध्ये येतो, द्विधा मनस्थितीमध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके, स्वागत आहे.
तर इथे गीता महात्म्य, गीता जेव्हा आपण पठण करून पूर्ण करतो तेव्हा गीता महात्म्य म्हणावं, हा असा नियम आहे. ऍक्च्युली आपल्याला यातला एकच श्लोक आता बघायचा आहे. तर हा बघा हा की गीता शास्त्रम इदम पुण्यम असं ते गीता महात्म्य आहे. पण फक्त हा श्लोक आपल्याला त्यातला बघायचा आहे. माताजी वाचा तुम्ही. हरे कृष्णा. सर्वोपनिषदो गाओ, हे ना नीट नाही माझे. गोपाल असं नाही. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. थोडेसे स्लाइड मध्ये दिसत नाहीये ना रंग हे. हरे हा कृष्ण. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भगवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. हरे कृष्णा. हा तरी हे बघा हा म्हणजे हा श्लोक आपल्याला का महत्वाचा आहे बघा. तिथे कृष्णाने ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय बघा की सर्व उपनिषदे ही गायींप्रमाणे आहेत. हा मग इथे गीतेला पण त्यांनी काय म्हटलंय, एक गायीचं हे दिलेलं आहे. हा उपमा. हे गीता हे गीतोपनिषद म्हणतात, उपनिषद आहे. मग झालं. मग गीता आहे गाय. हा भगवान कृष्ण कोण आहेत, गोपाल. अर्जुन कोण आहे, त्या गायीचं वासरू. म्हणजे आपण पण त्या गायीचं वासरू आहोत. आणि आता आपल्याला हवंय गीतामृत. दुधाला काय म्हटलंय, गीतेला काय म्हटलंय, गीतामृत. मग हे गीतेचं अमृत आपल्याला हवंय, अर्जुनाला हवंय. मग कृष्ण गोपाल आहेत आणि कृष्णाने ते दूध आपल्याला अर्जुनासाठी आणि आपल्या सर्वांसाठी हे दूध दिलेलं आहे, ज्याला गीतामृत म्हटलंय. हा लक्षात ठेवा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर ह्या आजच्या अध्यायाचं नाव काय आहे, अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे काय, विलाप, दुःख. तुम्हाला सांगा विषाद म्हणजे काय वाटतं तुम्हाला. विषाद म्हणजे कसं असतं, नॉर्मल दुःखापेक्षा पण पुढचं जे हृदयामध्ये उतरतं माणसाच्या, ते त्याला म्हणायचं विषाद. मग काय बरं एवढं दुःख हृदयापर्यंत उतरलं होतं अर्जुनाच्या, तर इथे ते बघूया आपण. हा तर असा हा अर्जुन विषाद योग. हा फ्रस्ट्रेशन म्हणजे आलं ना लक्षात. विषाद म्हणजे फ्रस्ट्रेशन पण नाही म्हणू शकत आपण. आलं ना लक्षात की दुःखाच्या पुढचं ते हृदयापर्यंत उतरतं आपल्या, की ज्यामुळे आपण हे होतो. फ्रस्ट्रेशन म्हणण्यापेक्षा काय होतं, कशात जातो आपण माताजी. हा निराशा, काय नैराश्यग्रस्त, राईट. निराशा होतो त्या ना, दुःखाला आपण डिप्रेशन. एक्सप्रेस करू नाही शकत असं पण बोलू शकतो ना, अशा डिप्रेशन मध्ये प्रकारे. जातो म्हणतो ना आपण, डिप्रेशन मध्ये अच्छा, गेला. डिप्रेशन. हा ओके. तशा टाईप. पण विषाद ह्या शब्दाचा ऍक्च्युअल अर्थ की ते दुःख तुमच्या हृदयामध्ये उतरलेलं आहे, तीव्र. ओके. हा तर आता बघूया आपण हा हा काय आहे अर्जुनाचा विषाद. ओके घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आहेत उत्तर तुमचे बरोबर आहेत. असं सगळंच अर्जुनाला ह्या सगळ्या भावना ऍट अ टाइम झाल्या आहेत बघा. हा तुम्ही म्हणून तो सांगतो की मी हे झालं. आता आलं लक्षात, दोन्ही बाजूला अफाट सैन्य आहे. हा पृथ्वीच्या जवळजवळ सगळ्या राजांनी भाग घेतलेला आहे, एकतर कौरवांच्या बाजूने एकतर पांडवांच्या बाजूने. हा आणि ही दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी आहेत. ओके आणि मधोमध कोण आहे, अर्जुना कृष्ण सारथी आहेत आणि अर्जुन आहे. म्हणजे त्यांचा रथ आहे, कृष्ण सारथी आहेत आणि अर्जुन आहे. ओके आणि हेही लक्षात ठेवा बघा. हा कृष्णांना पार्थ सारथी म्हणतात. का पार्थ सारथी म्हणतात, तर त्यांनी इथे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारलं होतं. मग जसे ते अर्जुनाच्या रथाचे पार्थ सारथी ठरले ना, तसे आपल्या पण ह्या जीवनाच्या रथाची दोरी जी आहे ना, ती आपण पण कृष्णांच्या हातात देऊ. तर आता हा आहे प्रसंग, मध्ये आहे अर्जुन. ओके तो वरती कोण आहे, धृतराष्ट्र आहे, मध्ये आहे अर्जुन आणि खाली आहे
दुर्योधन. हा, तर धृतराष्ट्राचे तुम्ही थोडासा ना स्क्रीन झूम करा आणि धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावरचा भाव बघा कसा आहे. साशंक झालाय, काय चाललंय युद्धाच्या इथे, असा विचार करतोय. हा, युद्ध सुरू झालं असेल ना, असं म्हणजे काही झालं तरी युद्ध हे व्हायलाच हवं. हा हा असा आहे धृतराष्ट्र. मध्ये अर्जुनाचा आहे बघा, अर्जुन कसा झालाय, हताश झालाय. हा, गोंधळलाय, मनातून आत ऊर्जा येत नाहीये युद्ध करायसाठी. आहे तर रणधुरंधर योद्धा म्हणतात तसा, पण त्याला ती असा गलित गात्र वगैरे झालाय. हा, डोळ्यातून अश्रू आले. आणि खाली आहे हा दुर्योधन आहे. हा कसा झालाय बघा, तिघही तेच बघतायत. हा, एकच नजारा बघतायत तिघही. आणि दुर्योधन बघा कसा झालाय, दुर्योधन क्रोधात आहे. आणि दुर्योधन हे पात्रच असं होतं की नेहमीच रागात असायचा. क्रोध क्रोध नुसता सगळ्यांचा राग करणे. हा, आता बघूया आपण पहिला श्लोक. ह्या एकाच देखाव्यावर ह्या तिघांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. हा, आपण त्या प्रतिक्रिया पण बघूया. म्हणजे मनांचे विचार करण्याची वृत्ती कशी तिघांची वेगवेगळी आहे ती कळते इथे. ओके, तर हा पहिला भगवद्गीतेचा श्लोक बरंच काही सांगून जातो आपल्याला. तुम्ही पाठ करा, मी वाचते. हा, आता धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवा चैव किम अकुर्वत संजय. हा, माताजी स्लाइड एक मिनिट. हा, मागची हे घ्या. नाही, त्याच्या मागची. हा, फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये ना नाही, त्याच्या मागची घ्या. त्याच्या मागे हे ना, हा इथे इथे थांबा. ही तुम्ही फक्त धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावरचे सगळेजण भाव बघा कसे आहेत. हा, ओके, आता जावा ते पनीर दाखवलंय ते. हा, तर आहे ना, त्याचं हा ट्रान्सलेशन पुढे आहे ना. माताजी पुढच्या स्लाइड मधलं ट्रान्सलेशन वाचा आणि ह्या मागच्या स्लाइडवर आहे. नाही नाही, थांबा. हा, मी गीतेमधून वाचते, त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं नाही का, असं कसं झालं. तर आहे ना, धृतराष्ट्र ऍक्च्युली तिथे विचारतोय की हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. हा, आलं लक्षात. परत एकदा वाचते. हा, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. आता कुरुक्षेत्र, तो काय म्हणतोय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर इथे कुरुक्षेत्राला काय म्हटलंय, धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. हा, त्याला पूर्वापार धर्मक्षेत्रच म्हणायचे. आणि इथे त्यामुळे आपल्याला हे ठिकाण कळतं बघा. बरेच वैदिक ग्रंथामध्ये प्रसंग कुठे होतो हे ठिकाण सांगितलं जातं. इथे पण कळतंय की ते कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्रावर हे प्रसंग घडत आहे. मग आहे ना, ह्याला धर्मक्षेत्र का म्हणतात, तर तिथे अगदी त्याच्या आधीच्या युगानुयुगापासून फक्त पवित्र धार्मिक कार्य होत होती. वेगवेगळे ऋषी यज्ञ तप करायचे, लोक जाऊन धार्मिक विधी करून दान धर्म करायचे. हा, तिथे कीर्तन होत, हरिकथा होत, अशी फक्त आणि फक्त युगानुयुग त्या भूमीवर फक्त आणि फक्त पवित्र धार्मिक कार्य केली गेलेली होती. त्यामुळे तिथे चुकीचं असं काय होणार नव्हतं. त्यामुळे त्याला म्हणतानाच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे. ते नुसतं कुरुक्षेत्र नाही, तर ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. हा, समवेता युयुत्सवा म्हणजे युद्ध करायला उत्सुक असणाऱ्या ह्यांच्या म्हणजे ते जे योद्धे होते ते. आता पुढे बघा, मामका पांडवाश्चैव. मामका, माझी आणि पांडूची मुलं. बघा तो म्हणताना कसा म्हणतोय बघा. इथे म्हणजे आपल्या लक्षात येतं तिथं. आता नंतर तुम्ही अर्जुन, पुरे 18 अध्याय आपण बघणारच आहोत अर्जुन कसा आहे. हा, आणि हा कसा म्हणतोय की माझी मुलं आणि पांडूची मुलं. आणि आता महाभारत तर आपण सगळ्यांनी अभ्यास म्हणजे बघितलेला आहे. तर कधीच ती असा त्याने विचार केला नाही की म्हणजे भावाची मुलं म्हणजे पण आपलीच मुलं आहेत आणि आपणच त्यांना मोठं करायचंय. एकत्र एकाच घरातली मुलं आहेत. इवन तो कायम ना त्यांना हाक मारताना पांडूची मुलं ती पांडव, म्हणजे 5 जणांनाच तो त्या पांडव म्हणायचा. आणि ह्याची तेवढे कौरव, म्हणजे त्यांचा वंश कुठला होता, कुरुवंश.
कुरुवंशाचे हे सगळे कौरव. मग त्या हिशोबाने बघायला गेलो तर तो कुरुवंशावर पांडवांचा पण अधिकार हा होता की नाही. पण तो पण त्याने लहानपणापासून त्यांना कधी मिळू दिला नाही. म्हणजे कायम तो हाक मारताना पांडव म्हणायचा, पांडूची मुलं. इथं पण बघा, माझी मुलं. आणि हे जे मामका म्हटलंय ना, माझं, हे जे आता आपण गीतेमध्ये 18 अध्याय बघणारच आहोत, हे जे आपण मी आणि माझं करतो, ते किती अवघड, म्हणजे आपल्याला किती ह्याच्यामध्ये बांधून ठेवतं सगळ्या गोष्टींमध्ये. आणि इथे ते धृतराष्ट्र हा त्याचा हे आहे बघा पुरावा, की तो इथं ह्या क्षणी सुद्धा तेच करतोय, की माझं काय सुटत नाहीये त्याच्याकडून, माझी मुलं आणि पांडूची मुलं. मग इथे कसं दाखवलंय बघा, एखादं दूध असतं, एक संध चांगलंच दूध असतं बघा एकत्र व्यवस्थित, तो मामका पांडवाच्या म्हणून त्याच्यामध्ये एक लिंबू पिळतोय अक्षरशः उकळत्या दुधात. ज्यामध्ये काय होतं, ज्यामुळे त्याच्यातली पनीर वेगळं होणार आणि पाणी वेगळं होतं. हा, दूध फाटतं. तसं ह्याचं हे जे मामका आहे ना, माझं माझं मी माझं हस्तिनापूर, तर त्यामुळे आहे ना त्यात लिंबू पिळल्यासारखा झाला. आणि आता इथे त्यांनी रसगुल्ले बनवले. आता प्रत्यक्षात काय झालं पुढे आपण बघूया. त्याला पण तेच बघायचंय, की तिथे माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, म्हणजे युद्धाला सुरू केलंय ना नक्की. काही झालं तरी युद्ध व्हायलाच पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हा दुर्योधन काय म्हणतोय बघा. वाचा माताजी. हरे कृष्ण. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा. हरे कृष्ण. तर हा आहे ना, हा आहे दुर्योधन. हा नेहमी असा रागात असतो, क्रोध क्रोध. आता जेव्हा प्रत्येक दोन्ही बाजूच्या सेनापतींनी त्यांच्या सैन्याची रचना केली होती, व्यूह रचना म्हणायची ना त्या काळी, तशी. मग जेव्हा त्याने पांडवांची बघितली, तर पांडवांचा सेनापती कोण होता? दृष्टद्युम्न. कुणाचा द्रौपदीचा भाऊ, द्रुपदांचा मुलगा. हा, मग त्याचे गुरु कोण होते? तर द्रोणाचार्य. हा, मग हा आता तसा बघायला गेलं तर त्या अगदी युद्ध सुरू होणार होतं अशा वेळेस दुर्योधनासारख्या, आता दुर्योधन होते धृतराष्ट्र कागदोपत्री राजा, पण हा दुर्योधनच सगळं होतं, हस्तिनापूरचं त्याच्याच हातात होतं त्या टायमाला. आणि अशाने अगदी युद्ध सुरू व्हायला आलं अशा टायमाला आपल्या गुरूंना जाऊन असं बडबडायची काही गरज नव्हती. तरी पण त्याच्यामध्ये तो राग हा कायमच असायचा. तो तिथनं त्या ह्यांच्याकडे गेला, द्रोणांच्या जवळ गेला. आणि द्रोणांना तो म्हणतोय बघा, की तुम्ही, म्हणजे त्याचं इन शॉर्ट म्हणणं कसं आहे, तुम्हीच शिकवलीत त्याला ही युद्ध कला, आणि आता बघा तो तुमच्या विरुद्धच कशी वापरतोय दृष्टद्युम्न. तो बघा तो तसं म्हणतोय. मग त्याच्यानंतर तुम्ही अध्याय नक्की वाचा. मग आणि नंतर म्हणतो की आपलं असू दे असू दे, त्यांनी केलेली असू दे, पण आपल्याकडे पण भीष्म, कर्ण असे बरेच महान योद्धे आहेत जे प्राण द्यायला पण तयार आहेत वगैरे असं म्हणतो पुढे तो. पण हे करण्याची त्याला आवश्यकता नव्हती, पण तरी पण तो कायमच असा क्रोधात असायचा. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि गुरु हे गुरु असतात, त्यांनी त्यालाही दिलंच होतं पूर्ण ज्ञान. दृष्टद्युम्न हा त्यांचा पण शिष्यच होता. जसं बाकीच्या शिष्यांना दिलं तसं त्यांनी त्यालाही पूर्ण ज्ञान दिलं होतं. थांबा, आता मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. सघोषोधार्थ राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत नभश्च पृथ्वी चैव तुमुलो अभ्युन्नादयन. हरे वाचा कृष्ण. माता. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्णा. हा, मग आहे ना दोन्ही बाजूचे, म्हणजे अर्जुनाच्या म्हणजे पांडवांच्या बाजूचे शंख फुंकले जायला सुरू झाले. हा, आणि मग हा जो विविध प्रकारचा शंख निनाद आहे ना, तो वाढतच गेला. म्हणजे इथे नावं पण दिली आहेत अध्यायामध्ये. प्रत्येकाने आपला आपला, भीमाने वगैरे ह्या दोघांनी, कृष्ण आणि अर्जुन, त्यांनी तर वाजवलाच. बाकीच्या पांडवांनी आणि सगळ्यांनी त्यांचे त्यांचे शंख वाजवले. त्यामुळे ना पृथ्वी आणि नभ, म्हणजे आकाश आणि पृथ्वी दोन्ही पण त्या आवाजाने असं भरून राहिले, दुमदुमून गेले. हा, हे झालं, हे नॉर्मल आहे असं होणं. खालचं शेवटचं वाक्य बघा. एक मिनिट. हा,
हरे कृष्ण. हा. तर आहे ना, इथं शेवटचं तुम्ही बघा ट्रान्सलेशन मधलं वाक्य, धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हा, आता तुम्ही विचार करा की ती सगळीच तिथे रणांगणात होते, तर धृतराष्ट्रपुत्र अशी स्पेसिफिक नावं घेतली आहेत बघा फक्त. हा, बाकी कोणाची नावं नाही घेतली की सर्वांची हृदय विदीर्ण झाली, धृतराष्ट्रपुत्रांची विदीर्ण झाली. आणि मग ते पण आता युद्ध शिकलेलेच होते ना, असे काय पहिल्यांदा रणांगणात गेले नव्हते. मग विदीर्ण होणे म्हणजे काय, तर भीती भीती वाटणं नॉर्मल. हा, मला थोडीशी भीती वाटली, जास्त भीती वाटली. हृदय विदीर्ण झाली म्हणजे छाती धस्स होणं. म्हणजे बघा, आता तुम्ही रोडवरून आपण जातोय, हा, आणि आपल्या शेजारून एक पोलीस गाडी जोरात सायरन वाजवत गेली. 2 ते 18 अध्याय वाचले नाहीत का? ओके, बघते हा नंतर. म्हणजे अध्याय नाही, श्लोक म्हणायचंय का तुम्हाला? तर आपण फक्त महत्वाचे श्लोक घेणार. हा, चालेल मग. तर आहे ना, आपण रस्त्यावरून जात असतो तेव्हा समजा एक पोलिसांची गाडी आपल्या शेजारून सायरन वाजवत गेली. हा, तर आपल्याला काय वाटणार की ठीक आहे, पोलीस कोणाच्या तरी चोराच्या मागे जात असतील. पण जो चोर असेल त्याच्या मात्र हृदयात धस्स होणार. हा, पोलीस आले आपल्यापर्यंत, तसं त्याला म्हणतात हृदय भीतीने विदीर्ण झाली. तशी आपल्या धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. ओके. ह्याला म्हणायचं. बरं, आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला म्हणजे हे करा, तुम्ही आन्सर टाईप करा की का झाले असतील धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण, एवढी कसली भीती वाटली असेल. आणि का, कारण पहिल्यांदा तर ते युद्ध करायला आले नव्हते, ते पण काय युद्ध कौशल्यात प्रवीणच होती. किंवा अनम्यूट करून सांगा तुम्हाला काय वाटतं त्यांना एवढी, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, विदीर्ण होणे म्हणजे एवढी टोकाची भीती, आणि फक्त त्यांना वाटली, का वाटली असेल? भावंडांबरोबर भांडणं करतायत, ती एक भीती. नाही, हा, त्यांच्या विरुद्ध कृष्ण होते ना. हा, ते पण आहे. समोर कृष्ण होते. म्हणजे इन शॉर्ट ना, बरोबर आहेत तशी तुमची उत्तरं. काय होतं माहितीये, ते अधर्माच्या बाजूने लढत होते. हे त्यांनाही माहित होतं की आपण त्यांना आधी अधर्माच्या बाजूने मनापासूनच लढतो. वाटत होतं, त्यांना आधीपासूनच वाटत होते आपण जिंकू का नाही, याबद्दलच ते हो. स्वतः संशय होते. त्याच्यामुळे हा, त्यांना अर्जुन समोर उभा आहे आणि श्रीकृष्ण उभे आहेत म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटणार. हा, बरोबर आहे. कृष्णांच्या विरुद्ध लढत होते ना, त्यामुळे. आणि त्यामुळे त्यांना ती त्यांना भीती. पूर्वीपासून जाणीव होती. चालेल. तशी बरोबर आहेत सगळ्यांचीच उत्तरं. कारण काय, एकतर ते धर्मक्षेत्र होतं. हा, बरोबर आहे. हा, ते धर्मक्षेत्र होतं. आणि तिथे चुकीच्या गोष्टींची म्हणजे अधर्माचा विजय होणार नव्हता तिथे. आणि म्हणजे कौरव मुलांना, त्या सगळ्यांना व्यवस्थित माहित होतं की आपण अधर्माच्या बाजूने लढतोय. त्यामुळे त्यांना ते फिलिंग आलं होतं. हा, हा, त्यामुळे ते त्यांना फिलिंग आलं की आपण अधर्माच्या बाजूने लढतोय, आणि ते धर्मक्षेत्र होतं. भगवंतांचा आश्रय नव्हता घेतला, बरोबर आहे. ओके, चालेल. तर हा तो, त्यामुळे ती धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. ओके, घ्या माताजी. बाकीचे जे आले होते ते मदतीला आले होते. तर आहे ना, आता आपण ना ती का इथे ना, ह्या श्लोक जे अध्याय तुम्ही वाचाल तिथे ना, अर्जुनाचा विजय होणार होता, म्हणजे पांडवांचा, हे ह्या अध्यायातून दिसतं. ती कारण आहेत की अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं, ती आपण बघूया. हा, आणि त्याच्यानंतर ह्याच्या अर्जुनाच्या दुःखाची पण कारण आहेत, ती पण बघूया. तर हे त्यांचा पांडवांचा विजय होणारच होता. पहिलं कारण काय, धर्मक्षेत्र. ते धर्मक्षेत्र होतं, तिथे आपण सुरुवातीला चर्चा केली तशी, तिथे चुकीचं काय होणं हे अशक्य होतं. तिथे विजय हा धर्माचाच होणार होता. दिव्य रथ, अर्जुनाचा जो रथ होता तो अग्निदेवानी प्रत्यक्षात त्याला दिलेला होता. तो दिव्य रथ होता. कपिध्वजा, ती ध्वजा दिसते वरती, आपला भगवा जे
ध्वजा दिसते ना, त्याच्यावर आहेत बघा हनुमान दिसतायत का, असे कपिध्वजा म्हणतात. तर हनुमानाने सांगितलेलं होतं की मी स्वतः तिथे तुझ्या म्हणजे मी तिथे स्वतः हजर असेन म्हणून जिथे. आणि मग हनुमानाने प्रभू श्री रामचंद्रांना किती किती रावणाविरुद्धच्या युद्धामध्ये मदत केली होती, बघितलेलो ना आपण. त्यामुळे हनुमान तिथे स्वतः होते. त्यामुळे विजय हा निश्चित होता. शंखनिनाद, आता शंखनिनादाच्या वेळेस आपण बघितलं की कसं वाटलं त्या ह्याला. कोणाला सांगा, म्हणजे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय कशी विदीर्ण झाली ते बघितलं. ह्यावरनं जाणवतं ना की अधर्माचा हे पराजय होणार होता आणि तिथे धर्मच जिंकणार होता. मग गांडीव धनुष्य, तर अर्जुनाच्या धनुष्याला काय म्हणतात, गांडीव धनुष्य. आणि अर्जुन हा ना अर्जुनच होता, म्हणजे तो त्याचा जो हे होता पाशुपतास्त्र दिलंय बघा तिथे. तर शंकरांनी स्वतः त्याला प्रसन्न होऊन दिलं होतं. पुन्हा वनवासाचा काळ पण त्याने फुकट घालवला नव्हता अजिबात. कृष्णाने सांगितल्यावरून स्वर्गात वगैरे जाऊन तिथलं दिव्य अस्त्र आणली होती. असा त्याचा जो म्हणजे त्याचा वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असा तो गांडीव धनुष्य होता अर्जुनाचा. तुम्हाला माहित आहे ना, वैदिक इतिहासात 3 धनुष्य फेमस आहेत. आपला प्रभू श्री रामचंद्रांचा सारंग, शिवजींचा शंकरांचा पिनाक, जो प्रभू रामचंद्रच हे करतात गीत सीता स्वयंवराच्या वेळेस, तो पिनाक. आणि हा अर्जुनाचा गांडीव. ओके. मग त्यक्त जीविता, हे त्यक्त जीविता आहे ना, त्याचा आपण 2 प्रकारे अर्थ घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा हा असतो ना दुर्योधन ह्यांच्याकडे जातो ना, गुरु द्रोणांकडे जातो. ते मगाशी नाही का म्हंटल त्यांच्यावर, त्यांना सांगायला बघा बघा तुम्हीच शिकवलंय आणि तो कसा आता तुमच्या विरुद्ध वापरतोय दृष्टद्युम्न कला ही. तर तेव्हा ना तो म्हणतो की असू दे आपल्याकडेही प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे आहेत. मग आचार्यांनी हे ना म्हणजे हे 2 प्रकारे घेऊ शकतो. एक सरळ अर्थ की प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे होतेच दोन्ही बाजूला होते, हे एक अर्थ. आणि दुसरा त्यक्त जीविता म्हणजे आचार्यांनी इतकं शुभ नाही मानलं ते, की ते म्हणजे ना त्यक्त जीविता असं उच्चार करणं म्हणजे मृत्यूची विषयी बोलणं. एखादं काम तुम्ही युद्ध किंवा एखादं कार्य सुरू करताना तुम्ही मृत्यूविषयी बोलणं, वार्ता करणं, हे आचार्यांनी शुभ नाही मानलेलं. असं ते दोन्ही अर्थ होतात त्यक्त जीविताचे. की ते तिथे एकतर की प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे होते, दुसरं की ते शुभ मानलं गेलं नव्हतं, जे दुर्योधनाच्या तोंडून तो शब्द निघाला तो. मोक्षदा एकादशी, तर तो दिवस होता मोक्षदा एकादशी. म्हणजे ज्या दिवशी गीता जयंती डिसेंबरमध्ये येते बघा, गीता जयंती आपण साजरी करतो आणि अतिशय पवित्र असा दिवस होता तो. त्यामुळे धर्माची विजय होणार होतं, म्हणजे शुभ होतं. भाग्यलक्ष्मी, आता एक लक्षात घ्या की जिथे कृष्ण तिथे भाग्यलक्ष्मी. हा नियमच आहे, त्यांना वेगळं तुम्हाला बोलवायला नको. जिथे कृष्ण आहेत तिथे भाग्यलक्ष्मी ह्या असणारच आहे. मग जिथे भाग्यलक्ष्मी तिथे विजय. आणि सगळ्यात शेवटी दिलंय ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे काय, तर इंद्रियांचे स्वामी. मग इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश कोणाला म्हणतात, कृष्णांना म्हणतात. मग जिथे कृष्ण आहेत, इंद्रियांनीच वापरून आपण सगळं जीवन कर्म करत असतो. मग ज्या इंद्रियांचे स्वामी ज्या बाजूला आहेत तिथेच विजय, तिथेच सगळं नीती सगळं. तर ही अर्जुनाच्या विजयाची कारण आहेत, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना ही अर्जुनाची दुःखाची कारण, म्हणजे हे श्लोकांचे नंबर पण पुढे दिलेले आहेत बघा. तुम्ही नंतर वाचा ते श्लोक, त्याचं स्पष्टीकरण भगवद्गीतेमधून. तुम्हाला भगवद्गीता असेल घरी, नसेल तर ग्रुपवर माताजी PDF पाठवतील, मोठी PDF आहे, पण त्यात बघू शकता. आणि गीता तुम्ही घेऊ पण शकता. तर आहे ना, ह्या म्हणजे अध्यायाचं नाव काय आहे, अर्जुन विषाद योग. मग असं काय होतं की दुःख, त्याला कशाचं दुःख झालं होतं. तर आता ह्यातनं आपण एक गोष्ट शिकायची. अर्जुन बघा कसा आहे, दुःख झालं होतं.
तर त्याने कशाचं दुःख झालंय ही कारणं शोधलीत आणि ती त्याने अर्जुनाने कृष्णांना सांगितली. हं? आणि मार्गदर्शन घेतलं. मग आपल्या पण तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला काहीतरी विषय अवघड जात असतील, एखाद्या चॅप्टर अवघड जात असतील. तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात असा. हां, आपल्याला पण असे ब्लॉकेजेस येत राहणार. काहीतरी टफ जाईल आपल्याला. तुम्ही काहीतरी खेळ वगैरे शिकताय किंवा कुठल्याही क्षेत्रात आहोत, तर एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपल्याला पण कठीण जाते. हां, तर तिथे अर्जुन कसा वागला हे लक्षात ठेवा, की तुम्हीच स्वतःच ते शोधू शकता ना. बाकीचे मदत करतील त्यातनं बाहेर यायला. पण शोधायला तर आपणच हवं ना, आपला प्रॉब्लेम काय आहे? मला दुःख आहे म्हणून आजकाल आपण खूप रडत असतो. मला दुःख आहे, दुःख आहे. पण ते दुःख शोधून त्याच्यावर मार्गदर्शन घेणं हे पण आपणच करू शकतो. तर तो नक्की लक्षात घ्या, की काय आहेत स्वतःचे ब्लॉकेजेस, प्रॉब्लेम हे स्वतः आधी शोधा. मग त्याच्यावर आपण काम करायचं. हां. तर आता पहिलं काय म्हणतो करुणा. तर आता पुन्हा बघा हां, आपण ते सीन बघितला होता. धृतराष्ट्राचं काय प्रतिक्रिया होती, अर्जुनाची काय होती आणि दुर्योधनाची पण काय होती. ते दोघं बघा कसे होते. आणि एकाला काळजी वाटत होती, युद्ध सुरू झालंय ना, जिंकू ना आपण, जिंकायलाच हवं. दुर्योधनाला राग येत होता तेव्हा पण स्वतःच्या गुरूंचाच. हां, की तुम्ही त्याला कशाला शिकवलं, त्याचं काहीतरी वेगळंच. आणि हा अर्जुन बघा, हा कसा आहे, हा भक्त आहे. ह्याला करुणा वाटत होती. की एक हस्तिनापूर साम्राज्य आपल्याला म्हणजे पांडवांना मिळायसाठी किती म्हणून हा नरसंहार म्हणजे महाभारताचं युद्ध हे धर्मयुद्ध होतं. तेवढी मनुष्यहानी बाकी कुठल्या युद्धात झालेली नाहीये आणि तो शेवटी त्याला तर ते कळतच होतं ना. दोन्ही बाजूचे योद्धे हे मारले जाणारच होते. त्यामुळे त्याला ती करुणा वाटत होती, की आपल्याला हस्तिनापूर साम्राज्य मिळावं. त्यासाठी किती म्हणून हा नरसंहार होणार. मग दया किंवा करुणा हे पहिलं. दुसरं तो काय म्हणत होता, हे असं युद्ध करून जे राज्य मिळणार, ज्यामध्ये माझ्या गुरूंच्या विरुद्ध, माझ्या आजोबांच्या विरुद्ध मी लढणार, माझ्या भावंडांच्या विरुद्ध लढणार. हां, आणि मग एवढा नरसंहार होईल. त्यातनं जे राज्य मिळणार त्याचा मी आनंद घेऊ नाही शकणार. मग हे बघा इथे हे लक्षात ठेवा, की तुम्ही काम कुठलं करता ह्यापेक्षा ना म्हणजे किती मोठं, किती लहान ह्यात नसतं काय. आपल्याला ना त्या आवडायला हवं. म्हणजे आनंद पण यायला हवा ना ते काम करताना. तर आहे ना, तो बघा काय म्हणतोय, की इथं त्याला ना युद्ध म्हणजे तो तर काय योद्धाच होता. त्याला युद्ध करायची भीती वगैरे वाटत नव्हती. तो काय सांगतोय, की मला त्यामध्ये आनंद नाही वाटत आहे. हं. आणि ते युद्ध म्हणजे एवढं युद्ध करून जे हस्तिनापूर साम्राज्य मिळेल, ते पण मग त्यामुळे त्याला आनंददायक वाटणार नव्हतं. मग हे दुसरं कारण, की आनंद नाही वाटत. मग पाप. तो काय म्हणतो पुन्हा तिसरं तेच, की एक साम्राज्य आपल्याला मिळवायसाठी मी स्वकीयांच्या हत्या, गुरु हत्या अ, हां, अशा पाप का घेऊ मी? गुरु हत्येचं पाप खूप मोठं असतं. ते मी माझ्या डोक्यावर का घेऊ? स्वकीयांच्या हत्येचं पाप का घेऊ मी माझ्या डोक्यावर? हां. मग आता कौटुंबिक परंपरा. हे कौटुंबिक परंपरा आहे ना, ते 2-3 अँगलनी आपल्याला बघावं लागणार. तुम्ही स्पष्टीकरण पण वाचा हां, जरा स्वतः. तर आहे ना, अ, बघा तो एक राजा होता आणि तेव्हाचे राजे कसे प्रजा किती सुखी आहे त्याच्यावरून राजाचं यश मोजलं जायचं. कुठलेही ऋषी मुनी वगैरे तुम्ही कधी वैदिक ग्रंथ वाचलात ना आपले, तर जेव्हा एकमेकांना राजे भेटत किंवा एखादे गुरु वगैरे आले भेटायला वगैरे, तर ते एखाद्या राजाला पहिल्यांदा काय विचारायचे, "सगळी प्रजा सुखी आहे ना तुझी? प्रजेमध्ये सगळं नीट चाललंय ना? तू कसा आहेस?" असं विचारायचे नाहीत ते. मग त्यामुळे हा अर्जुन काय विचार करत होता, की इथे जवळ-जवळ सगळ्या पृथ्वीवरचे तर सगळे राजे आले होते, सगळे त्यांचे हे घेऊन सैन्य. मग हे दोन्हीकडचे योद्धे मारले जाणार होते. मग मागे कोण उरणार होतं घरामध्ये? वृद्ध माणसं. हां, तरुण स्त्रिया. ज्यांचे म्हणजे युद्धात जे सैनिक वारले जाणार त्यांच्या मागे त्या तरुण स्त्रिया आणि त्यांची लहान मुलं. त्याचं काय म्हणणं होतं, की मग जेव्हा कर्ते पुरुष नसतील घरात, तेव्हा मग लहान मुलांना संस्कार कोण देणार?
प्रत्येकाच्या घराण्याच्या परंपरा असतात ना. जरी आता ते इथे योद्धे म्हणून आले असले तरी प्रत्येकाच्या घरामध्ये काही कला असतात, हा काही रीतिरिवाज असतात. हा हे सगळं लहान मुलांना शिकवणार कोण, की हा आपल्या परंपरा आहेत. हा असं हे एक म्हणजे मुलांना वळण कोण लावणार, संस्कार कोण देणार, आणि संस्कारक्षम पिढी ही घडायलाच हवी. दुसरं आपल्या पूर्वजांना तर्पण देणं म्हणतात बघा. पूर्वजांना जल अर्पण करणं. हा ते कोण करणार, ते पण महत्वाचं असतं. तर ते पूर्वजांना हे कोण करणार त्यांचं सगळं, हे दुसरं. आणि तिसरं त्याला वाटत होतं की स्त्रिया ह्या असुरक्षित राहिल्या, मग समाजातल्या बाकीच्या लोकांनी त्यांचे गैरफायदा घेतला आणि अवांछित संतती म्हटलंय त्याने तिथे, अशी निर्माण झाली. तर त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार, त्या मुलांना आणि पुढे संस्कार वगैरे कोण देणार, अशी प्रजा ही पृथ्वीला ओझं असतं. असं बरंच आहे ते गहिरं थोडंसं. तर आणि तो एक राजा होता तो, त्यामुळे काळजी वाटत होती त्याला बघा, एवढ्या गोष्टींचा एवढा सूक्ष्म विचार करत होता की मग त्यामुळे असं एक कुटुंब व्यवस्था सगळी बिघडेल, हा असं त्याला वाटत होतं. ओके. तर ही चौथी, त्यामुळे तो म्हणत होता कौटुंबिक परंपरा सगळ्या उद्ध्वस्त होती, है ना. आणि असमंजस, तर मग तो सरळ सांगतो उद्याच्या अध्यायामध्ये की आता मी गोंधळात सापडलेलो आहे, ह्या सगळ्यामुळे मी काय करू आणि काय नाही करू हेच मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. आणि तो मग उद्यापासून कृष्ण बोलायला सुरू होतात. तोपर्यंत कृष्ण काय बोललेले नाहीयेत. उद्यापासून खरी गीता सुरू होते. आज थोडी भारताची पार्श्वभूमी आहे, उद्यापासून नाही. मग प्लेन तात्विक ज्ञान आहे सगळं. तर पण ही लक्षात ठेवा, अर्जुनाच्या दुःखाची 5 कारणं: करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि तुम्हाला जे हवं ते तुम्ही लिहून घ्या. तुम्ही एक वही घ्या, नंतर वाचा ती वही. घरातल्यांना वगैरे पण सांगा थोडंसं काय शिकतोय. आता बघा, आपण आज आता काय काय बघितलं, की तो पहिला श्लोक पाठ करा जमलं तर. की धृतराष्ट्राने चौकशी केली की काय करतायत. मग दुर्योधनाची भीती, तो गेला, भीती त्यांचं हे बघून जरासा घाबरला आणि राग ह्यांना म्हणजे गुरूंकडे गेला जरा ओरडायला गुरूंनाच. मग नंतर शंख फुंकल्यावर कसं झालं, दोघा म्हणजे धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण ते बघितलं. मग अर्जुनाचं निरीक्षण बघितलं. हा आणि म्हणजे अर्जुनाने मग ती हे केली, युद्ध न करण्याची कारणं सांगितली आणि आपण अर्जुनाच्या विजयाची पण कारणं बघितली. ओके. घ्या माताजी. हा आपला आजचा अध्याय झालेला आहे. बघा पुढे काय आहे का. तर आहे ना, हा ठीक आहे, आपण प्रणाम करूया त्यांना. तर उद्या जरा सगळ्यांनी ना, माताजी ग्रुपवर पण पाठवतील. दुसरा अध्याय खूप श्लोक आहेत आणि मोठा अध्याय आहे. तुम्ही सगळे ट्राय करा की 2:15 ला जॉईन करा. आपण 3:20 ला मग सुरू करू अध्याय. मोठा अध्याय आहे खूप, दुसरा अध्याय. तर आजचा झालाय आपला. हरे कृष्ण. तुम्ही आता शंका काय असेल तर विचारा, आणि चॅट बॉक्स मधले मेसेज पण बघते. थांबा. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे कृष्ण.